नीट घोटाळा व दिल्लीतील विद्यार्थी हल्ल्याचा निषेध. वंचित बहुजन आघाडीच्या बंदला नवापूर शहरात संमिश्र प्रतिसाद. वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट मधील कथित घोळ आणि दिल्ली जंतर मंतरवर आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या तीव्र निषेधार्थ डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला आज नवापूर शहरात संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. नीट परीक्षेतील अनियमितता आणि विद्यार्थ्यांना मिळालेली अमानुष वागणूक या विरोधात काल युवा वंचित आघाडीचे तालुका अध्यक्ष उमेश पवार यांनी बंदचे आवाहन केले होते. आज सकाळच्या 17 शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. यानंतर युवा वंचित आघाडीचे तालुका अध्यक्ष उमेश पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतः शहरात फिरून स्थानिक व्यापाऱ्यांना सायंकाळपर्यंत दुकाने बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. नीट घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू असून दिल्लीत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला अत्यंत निंदनीय आहे, असा संताप यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी ॲडव्होकेट राहुल सिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाचे जिल्हा युवा अध्यक्ष विक्की बिरहाडे यांच्यासह विविध वंचित आघाडीचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बंदच्या काळात शहरात संपूर्ण शांततापूर्ण वातावरण होते. ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल. दिल्ली येथे एका महिन्यापासून नीट पेपर लीकच्या विरोधात जे विद्यार्थी प्रोटेस्ट करत आहेत, आंदोलनं चालू आहेत, त्यानिमित्ताने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि त्या बंदला या नवापूरमधून वंचित बहुजन आघाडीच्या टीमने निवेदन देऊन बंदची हाक दिली होती. त्याला सगळे व्यापारी बंधूंनी व नवापूरकरांनी साथ दिला आहे. तसेच या इतर पक्षांनी पाठिंबा दिला आहे या बंदला. तसेच या नीट पेपर लीकमुळे जे विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले आहे, ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे, त्याबद्दल धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा व पंतप्रधान यांनी सुद्धा ज्या दिल्लीवर बसलेल्या प्रोटेस्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, त्यांना मारण्यात आले, कोणाचे डोके फोडण्यात आले, ते सगळे आपले भारताचे भविष्य आहेत आणि त्यांच्यावर लाठीचार्ज होतो. याचे उत्तर, याची अकाउंटेबिलिटी, याची जिम्मेदारी ही गृहमंत्री अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी घ्यावी आणि त्यांनी याचं उत्तर द्यावं व त्यांनी पण राजीनामा द्यावा, अशी आमच्या सर्वपक्षीय दलाकडून सरकारला मागणी आहे. एका महिन्यापासून दिल्ली येथे जंतर मंतरवर नीट व TET पेपर फुटीच्या अनुषंगाने जे काही विद्यार्थी आज देशाचे युवक तसेच युवा वर्ग उपोषणावर बसलेले आहेत, त्याच माध्यमाने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्र बंदला हाक देत नवापूर वंचित बहुजन आघाडीतर्फे संपूर्ण कार्यकर्त्यांतर्फे आज नवापूर बंद आणि नवापूरच्या अनेक अशा आपल्या सर्वपक्षी संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे. तसंच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे सुद्धा आज वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिलेला आहे आणि समस्त व्यापारी बंधूंनी या बंदच्या हाकेला साथ दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. ठिकाणी नवापूर शहरामध्ये बऱ्याच गल्लीत फिरलो, एरियात फिरलो. मुख्य मार्गापासून प्रत्येक गल्लीमध्ये या ठिकाणी मोठे दुकानदारांकडून, व्यापाऱ्यांकडून मोठे सहकार्य लाभलेले आहे वंचित बहुजन आघाडीच्या बंदला. आणि या ठिकाणी काँग्रेस असतील, राष्ट्रवादी असतील, कम्युनिस्ट पक्ष असतील व इतर ज्या संघटना असतील, शरद पवार चंद्र गट असतील, यांच्याकडून देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळाला होता. त्या अनुषंगाने या ठिकाणी शांततामय लोकशाही मार्गाने या ठिकाणी बंद हा लगभग कुठेतरी संपूर्णपणे यशस्वी झालेला आहे. कडकडीत बंद राहिल्यामुळे मी नवापूरवासियांचे पुन्हा आभार व्यक्त करतो आणि असेच पुढे सहकार्य प्रत्येकाला आपल्या परीने आपण करत राहावं हीच सगळ्यांना विनंती करतो. आणि पुढील काळामध्ये या काही झालेला जी घटना होती त्यांच्या निषेधार्थ आपण जे काय हे बंद पुकारले होते, त्या बंदमुळे आता कुठेतरी शासनावरती मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण होईल आणि त्या दबाव निर्माण झाल्यामुळे ज्या काही गोष्टी कायदा सुव्यवस्था सुधारतील, त्याच्यामुळे हा विषय आज पाडण्यात आला होता आणि नवापूरकरांनी मोठी साथ दिल्याबद्दल मी त्यांचे खूपच आभार व्यक्त करतो. सप्रेम, जय भीम.